तर आज आपण जातक कथांमधले एक जबरदस्त गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे एका राजाची, एका राणीची आणि अशा एका विचित्र आजाराची ज्यावर कोणत्याच वैद्याकडे काहीही औषध नव्हतं. विचार करा, एखादा शारीरिक आजार केवळ शब्दांनी किंवा एखाद्या तात्विक युक्तिवादाने बरा होऊ शकतो का? ऐकायला थोडं विचित्र वाटतंय, बरोबर? पण ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावते की आपलं मन आणि शरीर यांचा संबंध किती खोलवर जोडलेला आहे. चला तर कथेची सुरुवात होते बनारसमध्ये. इथे राज्य करत होते महान राजा मध्वा, एक अतिशय सन्माननीय आणि मोठे राजा. आणि मग गोष्टीत एक ट्विस्ट येतो. राजाच्या दरबारातल्या एका पुरोहिताचा तरुण मुलगा चक्क राजाच्या पत्नीच्या म्हणजेच मुख्य राणीच्या सौंदर्यावर इतका मोहित होतो की तो तिच्या प्रेमातच पडतो. आता गंमत बघा, जेव्हा राजाला हे कळतं की तो तरुण राणीच्या प्रेमात अक्षरशः आजारी पडला आहे, तेव्हा राजा एक असा धक्कादायक निर्णय घेतो ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. राजा त्या तरुणाला आपली राणी चक्क 7 दिवसांसाठी देतो. हो, हे खरंय. राजा स्वतःच्या पत्नीला 7 दिवसांसाठी त्या पुरोहिताच्या मुलासोबत राहण्याची परवानगी देतो. अविश्वसनीय नाही का? पण इथेच तर खरी मेघ होती. त्या 7 दिवसांमध्ये राणी आणि तो तरुण एकमेकांच्या खऱ्या अर्थाने प्रेमात पडतात आणि मुदत संपल्यावर ते दोघं मिळून कोणालाही काहीही न सांगता राज्यातून पळून जातात, बिचाऱ्या राजाला एकटं सोडून. आणि या घटनेनंतर राजाच्या आयुष्यात जे वादळ आलं ते खूप मोठं होतं. त्याच्या मनावर आणि शरीरावर याचा खूपच गंभीर परिणाम झाला. राणीच्या जाण्याने राजा अक्षरशः खचून जातो. त्याचं दुःख इतकं वाढतं की शरीर साथ सोडायला लागतं. असं म्हणतात की त्याचं हृदय जणू तापून त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या आणि आतड्यांमधूनही रक्तस्राव सुरू झाला होता. हा एक प्रकारचा मानसिक आजार होता, पण त्याची शारीरिक लक्षणं इतकी गंभीर होती की त्या काळातले सगळे मोठे वैद्य अक्षरशः हात टेकून बसले. आणि मग जेव्हा सगळेच जण हतबल झाले होते तेव्हा राजाचा एक अतिशय शहाणा सल्लागार पुढे आला. त्याचं नाव होतं सेनेका. फक्त त्यालाच राजाच्या आजाराचं खरं कारण समजलं होतं. सेनेकाने जे निदान केलं ते खूप महत्वाचं होतं. तो म्हणाला, आजार राजाच्या शरीरात नाहीये, खरा आजार त्याच्या मनात आहे. राणीच्या विरहामुळे राजाचीही अवस्था झाली आहे. आणि त्याने राजाला एका अगदी अनोख्या पद्धतीने बरं करण्याचं वचन दिलं. आता सेनकाची योजना बघा, ती काही औषधांवर अवलंबून नव्हती. ती होती थेट राजाच्या मनावर उपचार करण्याची एक हुशार योजना. त्याने काय केलं तर राजवाड्याच्या आवारात एक कार्यक्रम ठेवला. त्यात एका तलवार गिळणाऱ्या माणसाला बोलवलं आणि राजाला ते पाहण्यासाठी खिडकीत बसवलं आणि सोबतच 2 इतर सल्लागारांना एका खास संवादासाठी तयार ठेवलं. आणि मग तो क्षण आला. राजाच्या डोळ्यांसमोर एक माणूस तब्बल 33 इंच लांब धारदार तलवार अगदी सहज गिळून टाकतो. हे थरारक आणि धोकादायक दृश्यच सेनाकाच्या योजनेचा मुख्य भाग होतं. हे अविश्वसनीय कृत्य पाहून राजा एकदम चक्रावून जातो आणि आपल्या सल्लागारांना विचारतो, अरे या जगात यापेक्षाही कठीण काही असू शकतं का? आणि इथूनच सेनेकाचा खरा उपचार सुरू होतो. आणि इथेच आपल्याला उपचाराची खरी पद्धत दिसते. पहिला सल्लागार आयुरा म्हणतो, महाराज दान देतो असं नुसता म्हणणं सुद्धा तलवार गिळण्यापेक्षा कठीण आहे. मग दुसरा पुक्कुस म्हणतो, दान देऊन त्याचा पश्चाताप न करणं हे त्याहूनही कठीण आहे. आणि शेवटी सेनेका अंतिम सत्य सांगतो, महाराज दान देऊन त्याचा कधीही अगदी मनातल्या मनातही पश्चाताप न करणं हे जगातलं सर्वात कठीण काम आहे. हा संवाद राजाला दानाचा आणि त्यागाचा खरा अर्थ हळूहळू उलगडून दाखवत होता. या संवादाचा राजावर त्वरित परिणाम होऊ लागला. प्रत्येक उत्तरासोबत तो स्वतःच्या कृतीवर विचार करू लागला. अरे, मी तर माझी राणी दिली होती स्वतःच्या इच्छेने. या विचाराने त्याला आपल्या कृतीची महानता जाणू लागली आणि त्याचं दुःख, त्याची तळमळ हळूहळू कमी होऊ लागली. सेनेकाच्या त्या अंतिम ज्ञानाच्या शब्दांनी राजाला पूर्णपणे बरं केलं. त्याची प्रकृती कशी सुधारली ते आता समोर येतं. ते शब्द राजाच्या थेट काळजाला भिडले. त्याच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं. त्याला जाणीव झाली, मी राणीला माझ्या स्वतःच्या इच्छेने दिलं होतं. मग आता त्यावर दुःख करणं, तळमळणं हे मला शोभत नाही. खरं तर तिचं माझ्यावर प्रेम असतं तर ती मला सोडून गेलीच नसती. आणि जिचं माझ्यावर प्रेमच नाही तिच्यासाठी मी का तळमळावं? आणि मग जादू झाल्यासारखं झालं. ज्या क्षणी राजाला ही जाणीव झाली त्याच क्षणी त्याचं सर्व दुःख नाहीसं झालं. अगदी तसंच जसं कमळाच्या पानावरचा पाण्याचा थेंब काहीही निशाणी न ठेवता सहज घरंगोळून जातो. आणि सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे ज्या क्षणी त्याच्या मनातला संघर्ष संपला त्याच क्षणी त्याचा शारीरिक आजारही पूर्णपणे बरा झाला. त्याचा रक्तस्राव थांबला. तो एकदम निरोगी आणि आनंदी झाला.
तर मग या गोष्टीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? उपाय औषध नव्हतं, उपाय होता दृष्टिकोनातील बदल. सेनेकाने फक्त राजाचे विचार बदलले, त्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्याचं मन शांत होताच शरीर आपोआप बरं झालं. आजच्या काळात यालाच कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग असं म्हणतात. ही प्राचीन कथा आपल्याला एक कालातीत धडा शिकवते. आपल्या आयुष्यात अशी कोणती दुःख किंवा आजार आहेत जे आपण केवळ आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलून बरे करू शकतो? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.